साथी समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज अजय गरत यांना. धन्यवाद गायकवाड सर. चला दोन्ही संघ आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. यानंतर देखील काही सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि थोडा वातावरण आपण बघतोय की बदललेलं आहे. वातावरणामध्ये चेंजेस होत आहेत. NCC बोरिवली विपक्ष श्री मीनाक्षी कांदळी. टॉस जिंकलाय कांदळी संघानं. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीचे फलंदाज NCC बोरिवली संघाकडून. मुस्तकीम आणि नाफिस. पहिला चौकार या सामन्याचा मुस्तकीमच्या बॅटमधून. एक नो बॉल देखील पाहायला मिळाला. बीमर बॉल होता. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरला NCC बोरिवली संघाचा. स्वीप करायचा होता मात्र डाव्या ष्टीला सोडून जाणारा बॉल वाईड. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 रन्स विदाउट लॉस.
टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत असताना श्री मीनाक्षी कांदळी संघ या मॅचमध्ये. फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. Oh, that's picked up nicely. And it goes all the way. What a shot. 6 runs. Now this is superb start by Mustaqim. 1-4 and 1-6. And this over already. Score moves up to 15 runs without any damage. पायांवर टाकण्याचा प्रयत्न. खूप चांगला पिकअप शॉट. टायमिंग खूप चांगलं पाहायला मिळते मुस्तकीम कडून. कॅपमध्ये बॉल चाललाय. नो बॉलचा इशारा पंचांकडून. चांगला स्टॉप डीप मध्ये 2 धावा येथे मिळाल्यात आणि गोलंदाज तिकडे मात्र DRS ची मागणी करताना दिसलाय. ओव्हर थ्रो, परंतु मुस्तकीम थोडासा जायबंदी झालेला दिसतोय, त्यामुळे तिसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात केला गेला नाही. कांदळी संघाचा रिव्ह्यू. या अगोदर NCC बोरिवली संघानं देखील रिव्ह्यूची मागणी केली होती आणि त्यांना यश देखील मिळालं होतं. बघायचं इकडे काय होतंय. पण कंट्रोल फारसं दिसलेलं नाहीये मयूरकडून या षटकामध्ये. ऑनफिल्ड पंचांनी हा बॉल नो घोषित केला होता आणि त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावलाय आणि आता हा दुसरा बीमर बॉल ह्या षटकातील आपण बघतोय. हे फार मोठं नुकसान असणार आहे. एकतर खर्चिक षटक राहिलंय. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल फ्री हिट असेल. मयूरवर नेहमीच फार मोठी मदार असते कांदळी संघ जेव्हा जेव्हा खेळत असतो. चला फिल्डिंग लावून घ्या. खेळ सुरू ठेवा प्लीज. फार मोठी चर्चा तिथे आपल्याला पाहायला मिळते की आता गोलंदाजी कोणाला द्यायची. पंचांसोबत देखील काहीतरी चर्चा चालू आहे, परंतु चर्चेसाठी तेवढा वेळ नाही आहे. प्लीज लक्षात घ्या टीम कांदळी. बघा टायमर ऑन आहे. तीनच लीगल बॉल झालेले आहेत. पहिला बॉल वाईड होता, त्याच्यानंतर बीमर बॉल ज्याच्यावर सिंगल आली, त्यानंतर एक सिंगल चौकार, तदनंतर वाईड षटकार आणि पुन्हा एकदा बीमर बॉल. तब्बल 7 चेंडू टाकले, परंतु 3च लीगल बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत. जबरदस्त सुरुवात आहे NCC बोरिवली टीमसाठी. 18 रन्स विदाउट लॉस. फ्री हिट कमिंग अप. गोलंदाजीसाठी सौरभ. मुस्तकीम ऑन स्ट्राइक. चांगला बॉल, परंतु नशिबाची साथ इकडे बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळते सातत्यानं. हा बॉल विकेट किपरच्या डोक्यावरून निघाला. सीमारेषा पार. 4 धावा. वेगानं धावा येत आहेत. मागे खेळण्याचा अजिबात प्रयत्न नव्हता, परंतु बॅटची वरची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत, परंतु त्यांना कुठलीही संधी नव्हती. धावसंख्या 22 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 22 विदाउट लॉस. खूप चांगली संधी येथे चालून आली आहे. NCC बोरिवली संघाकडे एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. सुरुवात चांगली मिळाली. ओहो, काय फटका खेळलाय. खराब बॉल होता हा. पाठवलाय बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. चौकार षटकारांमध्ये डील करत असताना फलंदाज मुस्तकीम. तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून. एक षटकार देखील ठोकलाय आणि संघाची धावसंख्या वेगाने वाढते. जाऊन पोहोचले 26 वर. 26 विदाउट लॉस. लांबलचक षटक 2 गोलंदाज मिळून पूर्ण करतायत.
खर्चिक षटक आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये कित्येक एक्सपेन्सिव्ह ओव्हर्स आपण बघितलेले आहेत. एक ओव्हरमध्ये 38 धावा देखील होताना आपण बघितलेल्या आहेत. एका ओव्हरमध्ये 34 धावा, 26, 27 धावा 2-3 वेळा बघितल्यात. शॉट आमपोल केलाय, हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर बाउन्सवर बॉल कलेक्ट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये 1 धाव येथे मिळेल आणि याचबरोबर आत्ता मात्र हे पहिलं षटक कंप्लीट होत आहे. धावसंख्या 27 विदाउट लॉस. दहा चेंडूंचं पहिलं षटक राहिलंय. गांधळी संघ प्लीज फिल्डिंग लगेच लावून घ्या. आपण भरपूर वेळ घेतलेला आहे पहिल्या षटकासाठी. नेत्रदीपक सुरुवात NCC बोरिवली संघासाठी. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू होतोय आणि गोलंदाजीसाठी विशालला आमंत्रित करण्यात आलेला आहे कांदळी संघाकडून. आकाशामध्ये भरपूर ढग आता जमा झालेले आहेत. सूर्यप्रकाश फार कमी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये नाफिजनं फक्त एकच चेंडूचा सामना केलाय. स्ट्राइक मुस्तकीमकडे, खोलात टाकलाय, उचललाय बॉल आकाशात आणि इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल खराब नव्हता, परंतु हाय बॅकलिफ्टचा जबरदस्त वापर करत असताना ताकदीचा चांगला वापर केलाय आणि तेवढंच अचूक टायमिंग देखील पाहायला मिळालं. लॉंग ऑनला फिल्डर देखील होता. उंची भरपूर होती, फटक्यामध्ये उंची होती, परंतु लांबी देखील मिळाली. 6 धावा. फुल टॉस. हा कमजोर बॉल होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. यावेळेला मिड विकेटकडे खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द लाईन बीट होतोय. धावसंख्या आपण बघतोय 33. एकही फलंदाज बाद झालेला नाही. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रत्येकी 5 षटकांचा हा देखील सामना आहे. या अगोदर कांदळी संघाने एक विजय प्राप्त केलेला आहे. दळेपाडा संघाला त्यांनी पराभूत केलं. लो फुल टॉस. बॅटच्या मधोमध घेत असताना फेकलाय बॉल. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. कमालीची बॅटिंग पाहायला मिळत आहे या मॅच मध्ये मुस्तकीम मार्फत. लाजवाब फटकेबाजी. ताकद प्रचंड आहे या फलंदाजाकडे, परंतु फक्त ताकदीवर तो अवलंबून राहिलेला नाही. चांगलं टायमिंग साधतोय. गॅपमध्ये त्याने फटके खेळलेले आहेत. आत्तापर्यंत 3 चौकार आणि 3 षटकार. 34 धावांवर जाऊन पोहोचलाय. अर्धशतक झळकावण्याची एक चांगली संधी येते मुस्तकीमकडे असणार आहे. भरपूर चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आणखी एक चांगला फटका. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिकडे, बॉलवर पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. थोडीशी फंबलिंग घडली होती, परंतु लगेच रिकव्हरी करत असताना फिल्डर एकच धाव मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 40. आज फलंदाजांचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. बऱ्याच सामन्यांमध्ये आपण बघितलं की फलंदाजांचंच वर्चस्व राहिलंय. तळवली संघानं आरजोली संघाविरुद्ध 101 धावा देखील बनवल्या होत्या आणि प्रत्युत्तरात जवळपास 80 धावा आरजोली संघानं देखील कुठल्या होत्या. सुंदर फटका. अगदी समोर मारलाय. बाणाप्रमाणे सरळ षटकार. नाफिज बर्डीच्या बॅटमधून हा धमाका. क्लासिक फटका. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट यॉर्कर नव्हता आणि अगदी बॅटच्या मधोमध घेत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलरच्या डोक्यावरून हा षटकार. नाफिजच्या बॅटमधून अफलातून फटकेबाजी करतायत दोन्ही सलामीवीर. धावसंख्या 46 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. अजूनही दुसरं षटक समाप्त झालेलं नाही. आणखी एक खर्चिक षटक. यावेळेला मात्र स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. हा फटका देखील सरळ बॅटनं खेळला असता तर कदाचित पुन्हा एकदा समोर एक चांगला फटका पाहायला मिळाला असता, पण ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. निर्धाव बॉल येतोय आणि याचबरोबर आत्ता मात्र हे षटक समाप्त होतंय. 19 धावा खर्च केल्या विशालनं
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एनसीसी बोरिवली संघाची फलकावर बिनबाद 46, 46 विदाउट लॉस. चिंतातूर खेळाडू दिसत आहेत आपल्याला कांदिवली संघाचे. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाजीमध्ये. उर्वरित 3 षटकं टिचून मारा करावा लागणार आहे. ऑलरेडी खूप नुकसान त्यांना सोसावं लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली आहे, मयूरकडून भरपूर चुका पाहायला मिळाल्या. 2 बीमर चेंडू त्याने पहिल्याच षटकामध्ये टाकले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालकडून अपेक्षा होत्या, त्याने देखील थोडंसं निराश केलंय. 3 षटकार त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. 35 वर खेळतोय मुस्तकीम. 7 धावांचं योगदान आतापर्यंत नाफिस बर्डीने दिलंय. चला स्पीडअप करा प्लीज. आणि आता येतोय गोलंदाजीसाठी ऋतिक. बॉलिंग चेंज. सुरेख बॉल. चांगला यॉर्कर होता, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. त्याच्यावर देखील एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मुस्तकीमचा बेट झालाय. सुदैवी राहिलाय की बॉल उजव्या एष्टीच्या थोडासा बाहेर होता, एष्ट्यांच्या रोखाने नव्हता. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून. ओव्हर वेस्ट आहे फुल टॉस. आणखी एक बीमर. पहिल्या ओव्हरमध्ये 2 बीमर बघितले होते आपण. 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावेवर समाधान अखेर व्यक्त केलं गेलंय. 2 धावा स्कोअरमध्ये ॲड होत आहेत. पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 48. चुका भरपूर पाहायला मिळत आहेत कांदिवली संघाच्या गोलंदाजांकडून. लाईन लेंथ मध्ये चुका झालेल्या आहेत. राखीव खेळाडू 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिशय नाराज. प्रतीक जो 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आहे, कारण त्याला देखील अपेक्षा नव्हती. कांदिवली संघ चांगली कामगिरी देखील करताना दिसतोय. मागच्या हंगामामध्ये देखील त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली होती बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. या हंगामाची सुरुवात देखील चांगली केली आहे, परंतु ह्या मॅचमध्ये जी गोलंदाजी अपेक्षित आहे तशी गोलंदाजी आतापर्यंत झालेली नाही. अँगल चेंज केलाय गोलंदाजानं. पुढचा बॉल फ्री हिट. सामना करतोय नाफिस बर्डी. शफल करत असताना खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघालाय शॉर्ट फाईन लेगला बीट करत असताना. सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हात चौकार. अँड दॅट ब्रिंग्स अप द 50 ऑन द बोर्ड फॉर एनसीसी बोरिवली. एकूण धावसंख्या 52. बॅटची आतली कडा लागली होती, परंतु बघा एज लागल्यानंतर देखील सीमारेषेच्या बाहेर बॉल जाताना दिसत आहेत. या अगोदर देखील एक बॉल विकेट किपरच्या डोक्यावर उडणं बॅटची कडा घेत असताना सीमारेषा पलीकडे गेला होता. नशिबाची देखील चांगली साथ फलंदाजांना जरूर मिळताना दिसते. ऋतिक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, वेगवान बॉल थोडासा आतमध्ये आणलाय. पुन्हा एकदा फाईन लेगकडे खेळण्याचा प्रयत्न होता. यानंतरचा सामना असेल बाबनदेव कुरुंद विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. बिग मॅच. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना असेल. दोन्ही संघ टॉससाठी यायचा आहे. कॅप्टन अपील होत आहे कॉट बिहाइंडसाठी. बॅट आणि बॉलचा स्पर्श झालेला आहे का हा प्रश्न आहे आणि पंचांचा स्पष्ट नकार. असं वाटतंय फलंदाजाच्या कदाचित खांद्याला बॉल ब्रश झाला असावा. चांगली विकेट कीपिंग. सलगचा हा दुसरा डॉट. या षटकामध्ये आतापर्यंत 3 डॉट चेंडू टाकलेत गोलंदाज ऋतिकनं. कमबॅक करतोय. या वेळेला मात्र भिरकावून दिलाय बॉल. डीप मिड विकेट. सीमारेषा पार. टावरिंग षटकार. 2 डॉट चेंडू आले होते, परंतु हा बॉल लवकर पिक करत असताना आडव्या बॅटचा प्रहार केलाय. एक ताकदवान फटका नाफिस बर्डीच्या बॅटमधून. त्याचा हा दुसरा षटकार. 6 धावांनीची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते एनसीसी बोरिवली संघाची 58. आणि ही सर्वात मोठी भागीदारी देखील आहे पहिल्या गड्यासाठी या तलवली ट्रॉफीमध्ये. आज या अगोदर देखील एक 50 पार्टनरशिप आपण बघितली होती, पण आता 58 धावांची नाबाद भागीदारी मुस्तकीम आणि नाफिस बर्डी या दोघांमध्ये.
चांगला बॉल आहे, तेवढाच सुंदर ऑन ड्राईव्ह, देखना फटका. फिल्डर फंबल करतायत. दोन दोन खेळाडू डीपमध्ये. दुसऱ्या धावेसाठी निघालेत फलंदाज आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि याचबरोबर षटक समाप्त होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. बरोबर 20च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या बिनबाद 60. देखिए पहले 3 ओवर्स के लिए 18 मिनट आपने खर्च किए हैं कांदली टीम. तीन ओवर में 60 रन. अभी भी पहले विकेट की तलाश कांदली टीम को. विराज आक्रमण पर आते हुए और सभी गेंदबाज महंगे साबित हुए हैं. यहाँ तक कि सौरभ ने जो 3 गेंदें डाली थी उन पर भी उन्होंने 9 रन खर्च किए. 3 गेंदों में 18 रन मयूर यादव ने खर्च किए. वहाँ से शुरुआत हुई. पहला ओवर काफ़ी महत्वपूर्ण रहता है टोन सेट करने के लिए, लेकिन उस ओवर में 2 बीमर गेंदे जो कि बिल्कुल भी अपेक्षित नहीं था मयूर जैसे गेंदबाज द्वारा. उसके बाद विशाल 19 रन खर्च किए उन्होंने. ऋतिक के ओवर में 14 रन आए. समय का ख्याल रखिए प्लीज गेंदबाज विराज. बहुत ही विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी दोनों सलामी बल्लेबाजों ने की है और एक बहुत ही शानदार पार्टनरशिप जो कि अभी भी अविजित है. साझेदारी को तोड़ने के लिए विराज को लाया गया है. दाहिने से राउंड द विकेट. स्वागत है, आइए स्वागत है आपका विराज. मिड विकेट के ऊपर से उछाल दिया है. 6 रन. किसी को भी बख्शा नहीं जाएगा, यही सोच है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों की. इस सिक्सर के चलते 42 पर पहुंच चुके हैं मुस्तकीम. अभी तक 2 बल्लेबाजों ने अर्धशतकीय पारियां खेली है. शिवाजी भालेकर फ्रॉम आई एकवीरा स्पोर्ट्स झूपाड़ा और आज खीजर रईस को हमने देखा तलवली स्पोर्ट्स की ओर से. इस बार छोड़ दिया है, ये वाइड है. 2 बल्लेबाज जो अर्धशतक बना सकते थे. प्रतीक विषय को हमने देखा था, 47 रन बनाए थे और उससे पहले खानिवली के कैप्टन रोशन तुंगारे 49 पर आउट हुए थे. तो ये बड़ी पारियां इस टूर्नामेंट की. इस बार लेग स्टंप उड़ाने का प्रयास था, लेकिन लेग स्टंप के थोड़ी बाहर निकलती हुई गेंद. एक और वाइड. रफ्तार काफ़ी अच्छी है विराज के पास, लेकिन वो लाइन पर कंट्रोल कहीं ना कहीं नदारत है, क्योंकि पहली गेंद उनकी बिल्कुल स्लॉट में गिर गई थी, उस पर छक्का जड़ा है और दबाव स्पष्ट रूप से देखने को मिलता हुआ. कांदली टीम इस समय दबाव में है. स्कोर 68 रन बिना किसी नुकसान के. स्विंग किया है ऑन साइड में. पहले बाउंस पर डीप मिड विकेट के पास. यहां पर 1 रन जरूर मिलेगा, 1 से ही संतुष्ट होना पड़ेगा. स्कोर बढ़ता हुआ 69. अभी भी 10 गेंदों का खेल बचा हुआ है और ऐसे ही बल्लेबाजी चलती रही तो शायद एक बार फिर से 100 का आंकड़ा स्कोरबोर्ड पर हमें देखने को मिलेगा. स्ट्राइक रोटेट हुई है. फील्डर्स को थोड़ा सा वहाँ पर बदला जा रहा है, उनकी अदला बदली हो रही है. थोड़ा सा परिवर्तन फील्डिंग में. उन्नीस पर सामना करते हुए नाफिस बर्डी. लो फुल टॉस. ड्राइव किया, आकर्षक स्ट्रोक, लेकिन प्रोटेक्शन है. डिप एक्स्ट्रा कवर पर फील्डर लगभग वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में. वहाँ पर 1 ही रन मिलेगा. सिंगल के साथ स्कोर अब 70 रन. कमाल की यह साझेदारी. कोई भी गेंदबाज उनके ऊपर दबाव नहीं डाल पाया है. मुस्तकीम खेलने के लिए तैयार. हो इस बार छोड़ दिया है गेंद को और जानते हैं कि गलती कर बैठे हैं. बल्ला चलाना चाहिए था क्योंकि लाइन के काफ़ी अंदर थी. सात रन दूर है अपने अर्धशतक से मुस्तकीम.
मेरे ख्याल से 40s में 4 या 5 बल्लेबाज है जिन्होंने रन्स बनाए हैं। हेलीकॉप्टर मिड ऑफ के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, बहुत ही शानदार बैटिंग, 4 रन। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए एक बहुत ही उम्दा शॉट, मिड ऑफ सर्कल के अंदर था। ऑफ साइड में बाउंड्री पर ज़्यादा प्रोटेक्शन नहीं है, वहाँ पर जो खिलाड़ी थे वो तो बहुत दूर थे डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। और शानदार चौका, अर्धशतक के और भी करीब पहुँचते हुए मुस्तकीम, मात्र 3 रन चाहिए। टीम का स्कोर 74 बिना किसी नुकसान के। इस ओवर की अंतिम गेंद लेकर विराज, यहां पर मौका बना है, टॉप एज और लपक लिया है कैच मयूर ने। विकेट का पतन होता हुआ अर्धशतक से चूक गए मुस्तकीम, लेकिन बहुत ही शानदार बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं। एक जबरदस्त पारी का खात्मा होता हुआ 47 रन बनाए मुस्तकीम ने आउट होने से पहले, और दर्शकों का भरपूर मनोरंजन किया। तूफानी पारी, 74 पर पहला झटका एनसीसी बोरीवली को। ऑन साइड में स्क्वायर ऑफ द विकेट उठाकर खेलना चाहते थे, ऊपर लगी बल्ले के, और एक कैच उतना मुश्किल नहीं था, कोई गलती नहीं की मयूर ने। स्कोर 74, 74 रन, 4 ओवर की समाप्ति। टॉस के लिए आना है बाबन देव कुरुंद के कैप्टन और अमर स्पोर्ट्स कासने के कैप्टन। यस, कुरुंद के कैप्टन यहां पर पहुंच चुके हैं। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए ऋतिक। वैसे कांदली टीम के पास भी बल्लेबाजी तो है, बड़े शॉट्स खेलने वाले कई सारे बल्लेबाज इस टीम के पास भी है, लेकिन ये अंतिम ओवर यहाँ पर मेक श्योर करना होगा ऋतिक को कि इस आखिरी ओवर में कम से कम ज़्यादा रन खर्च ना करे, और 80-82 तक भी सीमित रखते हैं तो वहाँ से कोशिश की जा सकती है। 5 ओवर्स में बड़े स्कोर यहाँ पर चेज होते हैं, 70-80 रन भी चेज हो सकते हैं। खूबसूरत गेंद, ड्राइव करना चाहते थे, अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर की सहमति नहीं। डॉट बॉल के साथ शुरुआत, ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, जो कि बहुत से गेंदबाजों को हम करते हुए देखते हैं वाइड यॉर्कर आज के ज़माने में, आधुनिक क्रिकेट में। इस बार स्लॉट में कमाल का हिट, तगड़ा प्रहार किया है और 6 रन। मुस्तकीम आउट हुए हैं, लेकिन नाफिस बर्डी अभी भी मौजूद है। नए बैट्समैन बिलाल नॉन स्ट्राइकर से इन पर है, और इस सिक्सर के चलते स्कोर 80 रनों पर पहुंचता हुआ 26 पर पहुंचे हैं नाफिस बर्डी। और कितने ही टूर्नामेंट में हमने देखा है, खासतौर पर ये टॉप ऑर्डर की जो बल्लेबाज है काफ़ी बेहतरीन प्रदर्शन कर रहे हैं एनसीसी बोरीवली के लिए। नाफिस बर्डी को कई बार हमने देखा है, बहुत अच्छी पारियां उन्होंने खेली अपनी टीम के लिए। लेंथ में चूक गए थे गेंदबाज ऋतिक। ओहो, इस बार टेक ऑफ करती हुई गेंद, फिर से उसी दिशा में उठाकर खेलना चाहते थे मिड विकेट की तरफ। अगली गेंद, एक और अच्छी गेंद, इस बार ड्राइव किया है लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर मौजूद है समीर के रूप में। मात्र 1 रन लेने का मौका। स्कोर आगे बढ़ता हुआ एनसीसी बोरीवली का 81 रन, 2 गेंदें पारी में शेष। स्ट्राइक अब बिलाल के पास, और बिलाल भी चाहेंगे कि 2 गेंदें मिली है तो कुछ बड़े हिट्स लगाए। ओह, ये तो किसी को भी उम्मीद नहीं थी, अचानक ढंग से गेंद ऊपर उड़ती हुई, और इसको बाउंसर घोषित कर दिया अंपायर ने। 1 फॉर द ओवर, अनप्लेएबल। तो गेंदबाजों को भी पता है कि कभी कभी यहाँ पर मदद मिलती है, कुछ ऐसे स्पॉट है जहाँ पर
देखिए गेंद ऊपर नीचे होती है, ये गेंद थोड़ी नीचे रही, फिर से बीट किया, अंतिम गेंद पर भी कोई रन नहीं। बहुत अच्छा अंतिम ओवर ऋतिक द्वारा, सिर्फ 7 रन खर्च किए और कुल रन संख्या 5 ओवर के समाप्ति पर 81 रन। तो टारगेट जो है वो 82 रनों का रहेगा श्री मीनाक्षी कांदली टीम के सामने। 82 टू विन। आइए आपको लेकर चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। मैच ऑफ इवनिंग, बाबन देव कुरुंद वर्सेस अमर स्पोर्ट्स कासने। दोनों कैप्टन्स टॉस के लिए बिल्कुल तैयार और उनके साथ जुड़ते हुए हमारे साथी कमेंटेटर गायकवाड़ सर। सन्माननीय बर्डी यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे. नाणं दोघांनाही कल्पना आलेली, एका बाजूला तलवली ट्रॉफी, दुसऱ्या बाजूला अफसर रईस. एक महत्त्वाचा सामना, सुपर संडेमध्ये प्रवेश करणारा संघ कोणता असेल हा सामना मात्र आपण 4 षटकांचा खेळणार आहोत, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नाणेफेकी होते अमर स्पोर्ट कासने वर्सेस बाबनदेव कुरुंद. तलवली स्पोर्ट अशी मागणी झालेली आहे, पाहूया काय येते. यस, तलवली ट्रॉफी ही मागणी पूर्तता होते. दरम्यान नाणेफेकीचा कोल जिंकणाऱ्या संघासाठी FAPs आहे. नरेश राऊत यांच्याकडनं धन्यवाद. गौरव, नाणेफेकीचा कोल जिंकल्याचा निर्णय काय असेल? फलंदाजी. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. 4 षटकांचा डाव आहे. किती धावा तोडण्याचे मनसुबे असतील? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. कोणाकडनं अधिक अपेक्षा असेल? सर्व प्लेयरांकडून सर्व अपेक्षा जास्तच असतील. यस, नाणेफेकीचा कोल जिंकला असता बाबनदेवने काय निर्णय घेतला असता? फलंदाजी करणार होतो. मग आता गोलंदाजी करायची आहे. किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. सामना आम्हाला रोमहर्षक पाहायचा आहे. तो रोमहर्षकता या सामन्यात आम्हाला अनुभवायला मिळेल. नक्कीच भेटेल. यस, मॅन ऑफ द मॅच आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेखरीतीने दोन्ही संघाकडनं नवोदित खेळाडू राहिलेले आहेत. त्यामुळे नवोदित खेळाडूंची भरणा असलेले दोन्ही संघ आहेत. नाणेफेकीचा कोल जिंकलेला आहे तो अमर स्पोर्ट कासने संघानं आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. माय गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक अजय घरत. धन्यवाद गायकवाड़ सर। खेल एक बार फिर से शुरू होने को है और चुनौती बहुत ही बड़ी। कांदली टीम को जीतने के लिए 5 ओवर्स में 82 रन्स बनाने हैं, यानी कि 16.40 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे। उसको देखते हुए शुरुआत काफ़ी महत्वपूर्ण रहेगी। पहले 2 ओवर्स पावर प्ले, उसका लाभ यदि बल्लेबाज उठाते हैं, प्रारंभिक बल्लेबाज, तो एक बहुत अच्छा रन चेस देखने को मिलेगा। लेकिन क्या वाकई में वैसा ही होगा या नहीं, आइए देखते हैं। और अब कमेंट्री के लिए तैयार कमेंट्री बॉक्स में गणेश गायकवाड़ सर। धन्यवाद अजय घरत. 82 धावांचं विजयाचं लक्ष्य, विशाल लक्ष्य उभारलेलं आहे. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मुस्तकीमच्या माध्यमातून आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर 82 धावा, 47 धावा वैयक्तिक स्वरूपात. त्याच पद्धतीनं सलामीला आलेला फलंदाज नाफिज यांनासुद्धा खूप सुंदर फलंदाजी केली. त्याच्या बॅटमधून आपल्याला 27 धावा पाहायला मिळाल्या. दरम्यान पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आतिफ फाफे. आतिफ भाबे. पहिला चेंडू, पॉवर प्लेचं षटक, सुरेख गोलंदाजी. एसटीच्या रोखानं हा चेंडू ठेवला होता, मात्र गॅप शोधलेला आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. दर्शनी चौकार, चांगली स्टार्ट आपल्याला मिळून देतोय मयूर.
पहिलाच चेंडू 4 धावात त्याचं परावर्तन. 82 धावांचं विशाल लक्ष्य आहे. ज्या पद्धतीने मुस्तकीमनं प्रत्येक चेंडूला चौकार षटकात परावर्तन केलं त्या पद्धतीनं मयूर जाधव यांना फलंदाजी करावी लागेल. दरम्यान पुढचा चेंडू आतिफ बाबे. निश्चितच बॅटची इनसाइड एज लागत आज चेंडू फाईन लेगच्या क्षेत्र हातात गेलेला होता. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर घेता येणार नाही. मला वाटतं ज्यावेळेस तो धाव घेत होता तेव्हाच त्याचा पाय आहे तो घसरला होता आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू ज्या दिशेने त्याला रिलीज करायचा होता तो रिलीज करता आला नाही. सुदैवी ठरला या ठिकाणी मयूर. खेळ त्वरित सुरू करा. आणखी एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. सूर्यप्रकाशाची आज कमतरता जाणवली आपल्याला. 2 चेंडू 4 धावा धावफलकावरती. 82 धावांचं विशाल लक्ष्य. आतिफ गोलंदाजी करेल. सामोरं जाईल तो मयूर. कुरुंद एंडकडनं गोलंदाजी होते. निश्चितच एक चांगला चेंडू. कोणत्या प्रकारची धाव घेण्याचे मनसुबे नव्हते पण शेवटच्या क्षणी या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव जोडली गेली. 5 धावा धावफलकावरती. 82 धावा. एक विशाल लक्ष्य. नाणेफेकीचा कोल प्राप्त केला अमरस्फोट कासणे संघानं पुढच्या सामन्यासाठी आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले. संध्याकाळचा सत्र आहे. स्वाभाविकपणे नाणेफेकीचा कोल हा तेवढा निर्णायक होता. बाबनदेवची म्हणणं होतं की आम्हीही नाणेफेकी कोल जिंकले असतं तर फलंदाजी स्वीकारली असती. एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आतिफ गोलंदाजी करेल. सामोरा जाईल समीर घरत. दोन्हीही धारदार तलवारी आहेत. दुधारी तलवार आहे. आतिफ गोलंदाजी करेल. 5 धावा. रोशन पाटील कुरुंद यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. 6 धावा. डाव्या एष्टीच्या थोडा बाहेर चेंडू पडला. रोशन पाटील आपण मंचावर यायचं आहे. दरम्यान पुनश्च एक चांगला चेंडूची हाताळणी करतोय. या ठिकाणी अतिघाई संकटात नेणारी आणि समीर धाव वाजवून तंबूत परततोय. रोशन पाटील आपणाला विनंती करतोय आपण मंचावर यायचं. मंचाची शोभा वाढवायची आहे. चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातात मारला असताना सुद्धा धाव घेण्याचा नाहक प्रयत्न समीर घरत यांच्याकडनं झाला आणि त्याच नादामध्ये तो धाव बांधून तंबूत परततोय. पहिला झटका-फटका 6 धावांवरती मीनाक्षी स्पोर्ट कांदिवली संघाला बसतोय. विजयाचं लक्ष्य अतिशय विशाल आहे. 82 धावांचं लक्ष्य अवघड खडतर असं आव्हान आहे आणि या आव्हानाला सामोरं जाईल का मीनाक्षी स्पोर्ट कांदिवली संघ? कारण अजूनही या संघाकडं चांगले खेळाडू आहेत मात्र लक्ष्याच्या दबावाखाली मानसिक दबाव निर्माण होतो आणि त्या दबावाखाली मीनाक्षी स्पोर्ट कांदिवली संघ सापडला असं म्हणायला हरकत नाही. नव्याने आलेला फलंदाज ऋतिक. आतिफ फुलटॉस चेंडू
डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जाईल, सीमारेषा पार षटकार. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित दर्शनी फटका. कव्हरमध्ये हा फटका खेळला गेला. एकेरी धाव जोडली गेली. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. एक गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. खूप संत म्हणावं लागेल, कारण जर विजय व्हायचा असेल तर या ठिकाणी 16.20ची सरासरी, पण पहिल्या षटकात तरी 3.20ची सरासरी कमी पडते. प्लीज जरा खेळ वेगानं करा, कारण अधिक वेळ या सामन्यात खर्च होतो आहे. खेळ सुरू करा प्लीज प्लीज. मुस्तकीम ज्यानं फलंदाजी अतिशय दर्जेदार केली, 47 धावा केला, तोच अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी गोलंदाजीची भूमिका पार पडेल. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज वेगवान मारा करतोय. पंचांकडे जोरदार अपील, मात्र अपीलमध्ये उत्साह अधिक. पहिला चेंडू निर्धाव. NCC बोरिवली संघ तगडी फलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू निश्चित दर्जेदार गोलंदाजी होते. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही, मात्र चेंडू सीमारेषा पार जातोय. 17 धावा. विजयाचं लक्ष 82 धावांचं 82 टू विन. मुस्तकीम ऋतिक सामोरा जातोय. आणखी एक दर्शनी फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू जाईल, सीमारेषा पार षटकार. तेवीस धावा धावफलकावरती. अशा मोठ्या फटक्यांची सातत्यानं गरज मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी संघाला. तेवीस धावा. आणखी एक दर्शनीय फटका. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू जाईल, सीमारेषा पार षटकार. 29 धावा धावफलकावरती. लाजबाब फलंदाजी ऋतिककडनं. छोटा पट्टा का बडा धमाका. मुस्तकीम गोलंदाजीची दिशा बदलतोय, मात्र चेंडू वाईड येतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू लँडिंग होतोय. पळून
दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या नादामध्ये ऋतिक धाव बांधून तंबूत परततोय. 2 फलंदाज धावचीच्या रूपात बाद. मीनाक्षी स्पोर्ट कांदळीच्या डावामध्ये ऋतिक दमदार फलंदाजी करत असताना अतिगाई संकटात नाही. एकतीस धावा त्यातील 24 धावा या ऋतिकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. नवा फलंदाज रोशन मैदानामध्ये प्रविष्ट. मुस्तकीम महागडी गोलंदाजी. पहिल्या षटकात केवळ 13 धावा होत्या, पण आतापर्यंत 18 धावा त्याने बहाल केलेल्या आहेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, स्पीडअप करा. एकतीस धावा. मयूर जाधव धडाकेबाद खेळाडू आहे. शहरी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. निश्चित एक चांगला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर मिळणार नाही. निर्धाव चेंडू. 31 धावा. यानंतर एक सामना खेळवायचा आम्हाला. प्लीज स्पीडअप करा. खेळ सुरू करायचा आहे. ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं आतिफ बाबे, तिसरं षटक हाताळासाठी येतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये चहाची आतुरतेने वाट पाहत असतो आपण सगळेजण. या ठिकाणी चहा आलेला आहे. चहा दात्याला मनपूर्वक धन्यवाद. खेळ सुरू करा. पंचांचा इशारा आलेला आहे. आतिफ बाबे तुमच्या संघाला पहिला अधिकृत इशारा मिळालेला आहे. खेळ सुरू करा प्लीज. 31 धावा. तिसरं षटक. पहिल्या चेंडूला सामोरा जातोय नव्याने आलेला फलंदाज. दरम्यान एक उत्तुंग फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, थोडासा स्क्रीनच्या बाजूला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकार. 37 धावा. इथून विजयासाठी अजूनही 45 धावांची गरज आहे. 17 चेंडू 45 धावा. अजूनही सामन्यात काही होऊ शकतं.
पुढचा चेंडू बॅटची कडा घेत चेंडू फाईन लेगचा क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये धाव घेतो आणि झेल टिपतोय. लाजबाब. कौतुक करावं लागेल सुफियानचं. काय जबरदस्त अशा पद्धतीनं झेल टिपला. फाईन लेगच्या क्षेत्रात उभा आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये धाव घेतली. पहिल्या स्लिपमध्ये हा दूरवर झेल टिपला गेला. लाजवाब झेल. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच याचा स्वीकार केला. विशाल येतोय. विशाल विशाल सामोरं जाईल आतिफ बाबे यांच्या माऱ्याला. 37 धावा धावफलकावरती. निश्चित एक चांगला फटका. कव्हरमध्ये डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडीशी पंबलिंग झाली क्षेत्ररक्षणामध्ये. अचूक लाभ घेतला गेला. 2 धावा लिहिल्या जोडल्या गेल्या. 39 धावा. पंधरा चेंडूंमध्ये 39 धावा उभारल्या गेल्यात आणि 15 चेंडूंमध्ये 43 धावांची गरज आहे. म्हणजे सामना अजूनही समसमान आहे. आतिफ बाबे यांचा पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन लँड क्षेत्राकडे चेंडू लँडिंग होईल. पळून एक धाव पूर्ण केली जाईल. 40 धावा. 42 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 42 धावांचं समीकरण. आतिफचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये त्याने कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर एक षटकार निश्चितपणे आला पण त्यानंतर गडी बाद केलाय. पुढचा चेंडू सामोरं जाईल तो मयूर. अजूनही 6 चेंडूमध्ये मोठा प्रहार त्यांना करावा लागेल. निश्चितच चेंडूच्या वेगात बदल केला होता आणि त्यात यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 13 चेंडू शेष आहेत. 42 धावांचं समीकरण आहे अजूनही. 40 धावा धावफलकावरती. 3 फलंदाजांच्या मोबदल्यात उर्वरित 13 चेंडू आणि या ठिकाणी धावा जोडायचे मनसुबे ठेवावे लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू अतिशय सुरेख सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह. पंचांचा इशारा चौकाराचा. 44 धावा. विजयासाठी आता 12 चेंडू 38 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे. एक षटक 15 ते 20 धावांचं मिळून देणारं जर का कांदळीला मिळालं तर सामन्यामध्ये अतिशय मोठी सनसनाटी निर्माण होऊ शकते. आणि तो षटक चौथा असेल का? आता गोलंदाज चौथा कोण आणि याच्यावरती आघात केला झाला. खेळाला सुरुवात करायची प्लीज. पंचांकडनं आपल्याला इशारा आला पुढचा सामना अजून आम्हाला खेळवायचा आहे. पंच वेळ अधिक खर्च होतोय. आपणही दक्ष राहायचं आहे. दोन षटकांमध्ये 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा. खेळ सुरू करा प्लीज. गोलंदाज सज्ज. हुजेर बर्डी.
हुजेफ बर्डी, सामोरा जाईल फलंदाज विशाल. शरीरापासून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूच्या रेषेत न येता खेळण्याचा प्रयत्न. 11 चेंडू शेष, 38 धावेचं समीकरण. किमान 2-3 षटकार आता प्रत्येक षटकामध्ये त्यांना मारावे लागतील. हुजेफ गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो विशाल. विशालला विशाल फटकेबाजी करावी लागेल. अतिशय दर्शनीय फटका, खोलवर डप्प्याचा चेंडू भिरकावून दिला ते जणू काय हेलिकॉप्टर उडवला जातोय. 10 चेंडू 32 धावेचं समीकरण. अजून सामना संपलेला नाहीये. चुरस संघर्षाचा हा इतिहास रचण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. केवळ वार आणि पलटवार आपल्याला या सामन्यात पाहायला मिळाला. ईट का जवाब पत्थर से मिलेगा अशाच पद्धतीने जणू काही कहाणी फलंदाजी रचण्यासाठी तयार आहेत. पन्नास धावा धाव फलकावरती. पुढचा चेंडू शरीरापासून जाणीवपूर्वक दूर चेंडू राहील याची दक्षता हुजेफ घेतोय, त्यात यश मिळतंय. 51 धावा, 9 चेंडू 31 धावेचं समीकरण. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघाचा आधारस्तंभ मयूर. हुजेफ गोलंदाजी करेल मयूरसाठी. फुलटॉस चेंडू भिरकावून दिला, बॅकवर्ड डिप, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यातून षटकार. आठ चेंडू 25 धावेचं समीकरण. सत्तावन्न धावा धाव फलकावरती. 8 चेंडू 25 धावेचं समीकरण. या उर्वरित 2 चेंडूवरती जर का 2 मॅक्झिमम आले तर मात्र सामन्यामध्ये रोमहर्षकता शिखराला पोचलेली असेल. हुजेफवरती दबाव निश्चितपणे असेल, दबाव NCCवर असेल, दबाव मयूरवर पण असेल. या दबावाला जो झुगारून देईल तो इथे तळपणार आहे. कोण तळपणार आणि कोण उद्ध्वस्त होणार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, फ्लॅट फटका, एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, सीमारेषा पार चौकार. 7 चेंडू 21 धावेचं समीकरण. एक मोठ्या फटक्याची गरज. 7 चेंडू 21 धावा. धावा केल्या किती होत्या? धावांचा डोंगर केला जातो. प्रतिस्पर्धी संघ सांगतो आम्हीही धावांचा डोंगर या ठिकाणी पार करण्यासाठी आतुर आहोत. अर्जोली आणि तलवलीचा पहिला सामना अशाच पद्धतीने आम्हाला पाहायला मिळाला. 101 धावांचं आव्हान असताना सुद्धा चांगलं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. पण इथे तर आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. 7 चेंडू 21 धावेचं समीकरण आणि एक दणदणीत खणखणीत षटकार. 6 चेंडू आणि 15 धावेचं समीकरण. सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून समसमान. टेन्शन 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 आणि टेन्शनमध्ये पेन्शन खायला मिळत नाही म्हणून टेन्शन घेऊ नका. 6 चेंडू 15 धावेचं समीकरण. लाजवाब फलंदाज दरम्यान क्षेत्ररक्षणाची सजावट त्वरित करायची आहे. NCC बोरिवली संघ जबरदस्त तगडी कामगिरी. मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघ
धुव्वाधार फलंदाजी. खेळ सुरू करायचा लगेच. टाइम तो 1 ही मिनट 2 मिनट ऊपर है और ड्रिंक्स भी आ रहा है, फिर बॉल भी बाहर जा रहा है और सब भी टाइम जा रहा है ना बॉल फेंकने बिकने में. चला खेळ सुरू करा. बैट्समैन भी तो ड्रिंक्स मंगा रहे, पानी मंगा रहे, सब बहुत टाइम हो गया. मुदतशीर गोलंदाजी करेल. उर्फ बाबू. बाबू कांबेकर. महत्वाचं षटक हाताळतोय. इथे हिरोही होता येईल आणि गावाच्या दृष्टीने झिरोही होता येईल. आज बाबू हिरो होणार का झिरो होणार? जर 15 धावा दिल्या तर एक पुढच्या टुर्नामेंटपर्यंत बाबू खलनायक असेल आणि 15 धावा रोखल्या तर बाबू नायक असेल. दरम्यान पुढचा चेंडू. बाबूचा पहिला चेंडू अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं आघात केला जातोय. पळून एक धावावर समाधान मानावं लागलंय. 5 चेंडूत. यस, पंचांकडनं इशारा या ठिकाणी मिळतो आहे. पाच चेंडू 14 धावेचं समीकरण आहे. येस, इट्स फेअर डिलिव्हरी. थोडासा आतमध्ये पडला. बाबू गोलंदाजी करेल. मयूर धुव्वाधार विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. थोडासा हळूवार चेंडू टाकला गेला. मिड विकेटच्या क्षेत्रात फंबलिंग झाली. क्षेत्रक्षणात पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जोडल्या जात आहेत. स्ट्राईक मयूर जाधवच्या हातात असणं गरजेचं होतं. 4 चेंडू 12 धावेचं समीकरण. 4 चेंडू 2 मॅक्झिमम मारायचे आहेत. 4 चेंडू 12 धावा. 70 धावा धावफलकावरती. अतिशय सुरेख चेंडू. तेवढा सुंदर प्रहार. मात्र एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 3 चेंडू 10 धावेचं समीकरण. हाय व्होल्टेज सामना. धगधग धडधड वाढू लागलेली आहे. बीपी हाय करणारा सामना आहे. चेसिंग कंपल्सरी. शेवटी 15 धावांची गरज होती. पहले बॉल पे सिंगल निकाला है, बाद में 2-2 निकाले. तीन चेंडू 10 धावेचं समीकरण. आणि मोठा फटका. चेंडू जातो सीमा रेषा पार. मिड विकेटच्या क्षेत्रात षटकार. 2 चेंडू 4 धावेचं समीकरण. सामना अजून संपलेला नाही आहे. एक्क्याऐंशी धावा उभारून सुद्धा जर संघ एखादा पराभूत होत असेल तर धावा आणखी उभारायच्या किती. मात्र त्याचं श्रेय निश्चितपणे फलंदाजांना जातोय. दोन्हीही संघाला विनंती करेन सामना संपल्याबरोबर त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजावट करून घ्यायची आहे. बावनदेव कुरुंद लगेचच सजावट करायची आहे कारण तुम्हाला दुसऱ्या डावात फलंदाजी करायची आहे. सिली मिडॉपला क्षेत्ररक्षक आलेला आहे. 2 चेंडू 4 धावेचं समीकरण. पुढचा चेंडू मोठा फटका. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षकातून झेल धरतीला दान झालेला आहे आणि 2 धावा लिहिल्या पूर्ण.
एक चेंडू 2 धावा. ज्याने झेल सोडलेला आहे आजचा व्हिलन तो बनलेला आहे. नाईफ बर्डी यांच्या हातातून झेल सुटला. एक सोप्पा सहज घेतला जाणारा झेल. आणि इथेच सामना जर का NCC बोरिवली पराभूत होतोय तर सारं खापर नाईफ बर्डीच्या या झेलवर जाणार आहे. चेजिंग कंपल्सरी हे लक्षात घ्या. एक चेंडू 2 धावा. फायनल उद्या आहे पण आजच आम्हाला फायनल बघायला मिळाली. पेशर सिली मिडॉन, मला वाटतं सिली मिडॉन पण आणला गेलाय. एक चेंडू 2 धावेचं समीकरण. सामना जिंकणार कोण? येस येस येस. जर चेंडू किपरच्या हातामध्ये आला तर डॉट चेंडूच पकडला जाईल. एक चेंडू 2 धावेचं समीकरण. नाईफ बर्डी हातातून झेल सुटला तो महाग ठरेल काय? एक चेंडू 2 धावेचं समीकरण. अब्बू प्लीज जरा वेळ अधिक खर्च होतोय. गोलंदाजी करतोय बाबू आणि सिली मिडॉपला आहे अब्बू. मयूर रोमहर्षक सामना, रंगतदार सामना. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं पळून एकदा पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा लिहिल्या पूर्ण. नाही नाही 2 धावा पूर्ण नाहीत कारण या ठिकाणी पंचांनी इशारा केला की आपण पाहूया त्याच्यानंतर डिसिजन मिळेल. पाहूया तिसरे पंच. आता तिसऱ्या पंचांच्या टीव्हीच्या पुढे नजरा सगळ्यांच्या आलेल्या आहेत. तिसरे पंच पंच रमेश रईस. कंट्रोल रूम मध्ये कोणी यायचं नाहीये अन्यथा पेनल्टीला सामोरा जावं लागेल. नॉट आउट. आणि अशा पद्धतीने मीनाक्षी स्पोर्ट कांदळी संघ विजयी विजयी विजयी. NCC बोरिवली हार्ड लक अँड टफ लक. अबू अँड कंपनी हार्ड लक. 81 धावा करून पराभव त्यांच्या गर्दीमध्ये सापडावं लागतं. याच्यापेक्षा दुर्दैव काय. दरम्यान उद्याचे मॅनेजर मानकरी खेळू करतोय मयूर. मयूर कमांड स्टेज. पहिला सामना उद्याचा जुलपाडा शिवाजी बालेकर यांचा संघ वर्सेस कलंबोली. दोन्ही संघांनी बरोबर 8:30 वाजता या ठिकाणी 8:50ला आपण अमर कासले. दुसरा सामना असेल वापाडा बी वर्सेस विकी स्पोर्ट्स कुस्ते आणि तिसरा सामना असेल धनेश इलेव्हन कुस्ते वर्सेस SM कांदळी. त्या तिन्ही सामन्यांची नोंद घ्या. 8:50ला उद्या बरोबर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. खेळाडू मयूर जाधव आपण याच्या व्यासपीठावर आज दुसऱ्यांदा नवीन मानकरी करते. मयूर पहिल्या मॅचमध्ये देखील दमदार कामगिरी त्यांची
कोच कापणे आपली संघ प्रथम बॅटिंग करणार आहे. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना असेल. सामन्याला सुरुवात करायची प्लीज, जास्त वेळ खर्च करू नका आणि पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. मयूर आपण व्यासपीठावर या. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. कल्पेश आणि समीर. पहिल्या षटकासाठी डावखुरा फलंदाज शैलेश पाटील. दोन्ही अप्रतिम संघ आजच्या दिवसातील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बाबनदेव गुरुंग आणि अमर कोच कापणे. संघानं आज या अगोदर जो सामना खेळला होता खूप चांगली कामगिरी केली. संघाला पराभूत केलं होतं. बाबनदेव गुरुंग संघानं महाराष्ट्र भरेगाव संघाचं स्वप्न बंद केलं होतं. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल फेस करतोय कल्पेश. योग्य टॉस ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द फिल्डर आणि कॅच ड्रॉप. मिड ऑफला चूक झाली आहे. स्ट्रेट फॉरवर्ड कॅच होता हा. योगदान मिळतंय पहिल्याच बॉलवर कल्पेशला. सामनावीराचा पुरस्कार आपण व्यासपीठावर देऊयात मयूरला. गायकवाडकरांची कृपा असते. सर्वप्रथम कॅप आणि त्यानंतर बिग चॅम्पियन देखील आपण देत आहोत. एक चांगला हवा या दरम्यान स्वीट बॉक्स देखील दिला जात आहे. भरपूर पारितोषिक सर्व पारितोषिक बाबा मुक्ती यांच्याकडून आसून करणार आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर स्वीट बॉक्स आपण देतो आणि त्यानंतर आकर्षक मॅरेथॉनची ट्रॉफी मुजंबेश क्रिकेट साहेबांची सुरू असते. वेल डन मयूर, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. राऊंड विकेट लॉस करण्याचा प्रयत्न, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. विकेट कीपर वैभवने टिपलाय खेळ. 0 वर पहिला धक्का. कल्पेशला योगदान मिळालं होतं